आपल्या प्रत्येकाच्याच घरी एक ना एक तरी जुना टॉवेल असतोच आणि जनरली तुम्ही बघितलं असेल की टॉवेल जुने झाले की त्याचा उपयोग आपण कुठलीही वस्तू पुसण्यासाठी करतो, मग ती भांडी असेल किंवा फरशी असेल। पण आज मी तुमच्यासोबत जुना टॉवेलचा खूपच मस्त आगळा वेगळा उपयोग शेअर करणार आहे, जो नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल। त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली आयडिया जी तुम्हाला रोजच्या स्वयंपाकात नक्कीच उपयोगी पडेल, तर इथे मी एक टॉवेलचा मोठा तुकडा घेतलेला आहे आणि माझा जो हा टॉवेल आहे तो पातळ असल्यामुळे मी त्याला फोल्ड करून त्यापासून असा एक मोठा पीस रेडी करून घेतला। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे, त्याचे दोन्ही जे एंड आहे ते सेम साईजमध्ये फोल्ड करायचे आहे आणि जो आजूबाजूचा एरिया आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। जिथे मी हात इन्सर्ट करत आहे तो एरिया सोडून बाजूचा एरिया आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि हा जो एरिया आहे मी थोडासा हलकासा गोलाकार आकारामध्ये स्टिच केलेला आहे। तुम्हाला स्टिच केल्यानंतर दाखवते। तर इथे मी स्टिच करून घेतला आहे आणि बघू शकता मी इथे तुम्हाला हात इन्सर्ट करून दाखवते। तर इथे हा सध्या उलटा आहे, याला पहिले मी सरळ करून घेते आणि सरळ केल्यानंतर जो एक्स्ट्रा उरलेला भाग होता ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर इथे सरळ केल्यानंतर दाखवते, तर दिसायला हा जो टॉवेल आहे असा दिसतो आणि याचा उपयोग कुठे करायचा ते सांगते। जसं बरेचदा आपण किचनमध्ये स्वयंपाकासाठी मोठी भांडी यूज करतो, मोठ्या भांड्यामध्ये दूध गरम करतो किंवा भरपूर गेस्ट आले तर भाजी वगैरे केली की मग तसं मोठं भांडं सांशीली उचलायला गेलं की पडण्याची भीती असते। तर अशा वेळेस तुम्ही या टूलचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता। तशी ही कढई मोठी आहे, जर का मी सांशीने उचलली तर ती पडणारच। तर नेहमी या कढईला उचलायसाठी मी कापडाचाच उपयोग करते, पण बरेचदा घाई गडबडीत कापड फ्लेमला टच वगैरे होतो, मग अशा वेळेस या टूलचा मला खूपच उपयोग होतो। जनरली अशा प्रकारचे जे छोटे छोटे नॅपकिन्स असतात त्याचा उपयोग आपण खराब झाले की फक्त क्लिनिंगसाठी करतो, पण आज मी या नॅपकिनपासून एक छोटासा क्लिनिंग टूल बनवला आहे। जसं तुम्हाला माहीतच असेल आजकाल ना मार्केटमध्ये आपल्या हाताच्या आकाराचे सुद्धा क्लिनिंग टूल्स मिळतात, कारण त्याने जी आपल्या घराची सफाई असते ती खूप इझी असते। छोटे छोटे कोपऱ्यात जाऊन देखील आपण आपल्या हाताने सफाई करू शकतो। या व्यतिरिक्त साफसफाई करताना आपला हात देखील खराब होत नाही। तर इथे मी हाताच्या आकाराचा नॅपकिन कट करून घेतला आणि जी खालची साईड आहे त्याला एक इलास्टिक लावलेली आहे, जेणेकरून हातात शिरवताना त्रास होणार नाही आणि अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी हे टूल्स रेडी करू शकतो। तसं तर माझ्याकडे या प्रकारचे 2 टूल आहे, पण बरेचदा ते लवकर खराब होतात। या व्यतिरिक्त हे टूल ना एक जरी घ्यायला गेलं तर तुम्हाला 150-200हून कमी मिळणार नाही। तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे क्लिनिंग टूल्स बनवू शकता। याने आपलं फर्निचर वगैरे खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतं। या व्यतिरिक्त डस्ट देखील आपल्या हाताला लागत नाही। या व्यतिरिक्त हे टूल्स मला केव्हा युजफुल वाटतात, जेव्हा आपल्याला फॅन क्लीन करायचं असतं, कारण फॅनचे जे ब्लेड्स असतात ना ते शार्प असतात, पुसताना हाताला रुतू शकतात। या व्यतिरिक्त आपल्या फर्निचरचे कॉर्नर्स रॉड वगैरे पुसासाठी या क्लिनिंग टूलचा खूप मस्त उपयोग होतो। यानंतर जुन्या टॉवेलचा उपयोग करून मी एक खूप उपयोगी वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसं तर ही आयडिया मी ऑलरेडी तुमच्यासोबत एका जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, पण आता ही वस्तू मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टॉवेलला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे व त्यानंतर इथे अंदाजे मी एक शेप ड्रॉ केला आहे। तुम्ही वाटेल तर खालचा जो मेजरमेंट आहे तो 29 इंच घेऊ शकता, पण इथे मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे त्यामुळे टॉवेलला छोटं केलेलं आहे। इथे मी 22 इंच मेजरमेंट घेतलेला आहे आणि त्यानुसार एक शेप ड्रॉ केला। शेप ड्रॉ झाला की आपल्याला कैचीच्या हेल्पनी हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि जो कट केलेला भाग होता ना तो व्यवस्थित मी शिवून घेतला। त्यानंतर जो टोकदार भाग आहे त्यामध्ये मी बघू शकता एक इलास्टिक इन्सर्ट केलेली आहे आणि समोरचा जो भाग आहे त्याला आपल्याला एक बटन लावायचे आहे। शेप पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी काय बनवलेलं आहे। तर हा एक हेड टॉवेल आहे। ही आयडिया ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केली होती, पण त्यामध्ये मी माझ्यासाठी बनवला होता, त्यावेळेस मी माझ्या मुलीसाठी बनवलेला आहे। तर अशा प्रकारचा हेड टॉवेल तुम्ही वाटेल तर मार्केटमधूनही घेऊ शकता, पण घरी बनवायला अगदी सोपं आहे आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे बनवलं तर ज्याला स्टिचिंग देखील येत नाही तो देखील व्यक्ती बनवू शकतो। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या टॉवेलला केसाला रॅप करायचा आहे। बघू शकता केस किती व्यवस्थित या टॉवेलमध्ये पॅक झालेले आहे। जसं आपण नॉर्मल टॉवेल जेव्हा केसांना बांधतो ना तो वारंवार सुटतो आणि केस देखील लवकर ड्राय होत नाही। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हेड टॉवेल बनवू शकता आणि आपले केस ड्राय करू शकता। माझ्याकडे ना बरेच दिवसापासून हे एक नॅपकिन आहे, तर दिसायला छानच आहे पण जुनं झालेलं आहे, थोडीशी रफनेस आलेली आहे।
तर इथे यापासून मी किचनसाठी उपयोगी वस्तू रेडी करणार आहे। तर त्यासाठी इथे मी 16 इंचाचं एक मेजरमेंट घेतलं आणि वरचा जो पार्ट होता नॅपकिनचा तो कैचीच्या हेल्पने कट करून घेतला। तर ही वस्तू बनवायला खूप इझी आहे आणि उपयोगी देखील आहे, तशी तर मार्केटमध्येही मिळते। आणि त्यानंतर वरच्या भागाला अशा प्रकारे छोटे छोटे चुन्नट करायचे आहे आणि आपल्याला हा भाग स्टिच करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जो उरलेला भाग होता ना तो मी त्याला वरच्या भागाला रॅप केलेला आहे। माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजू शकाल। आणि याला देखील शिवून घेतलं। वरच्या भागाला एक छोटासा नाळा अटॅच केलेला आहे जेणेकरून याला हँग करू शकू आणि अगदी सोप्या पद्धतीने हा आपला एक हँगिंग टॉवेल रेडी आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या किचनसाठी किंवा बाथरूमसाठी हँगिंग टॉवेल रेडी करू शकता। तसं तर मार्केटमध्ये देखील मिळतं। तर मार्केटमधून असे 2 टॉवेल मी विकत आणले होते आणि 2-3 वॉशमध्येच याची हालत बघू शकता। कलर देखील फेड झालेला आहे आणि शिलाई देखील निघालेली आहे आणि हा घरी तयार केलेला आहे। दिसायला अगदी सिंपल आहे पण टिकाऊ आहे। या व्यतिरिक्त जुन्या टॉवेलचा उपयोग करून तुम्ही अशा भरपूरशा वस्तू बनवू शकता। जसं इथे मी ना एक मॅट रेडी केली आहे। तर मी काय केलं की टॉवेलपासून एक मोठा रेक्टँगल पीस कट करून घेतला। आतल्या साईडला जे फोम असतं ना कपड्यात येतं, बरेच आपल्या फर्निचरला रॅप वगैरे होऊन येतं, त्याच फोमला मी आतल्या साईडला इन्सर्ट केले आणि वरच्या साईडला मी स्टिच केलेला आहे आणि बाजूचा एरिया पायपिंग करून पॅक केलेला आहे आणि आपली ही घरच्या घरी मस्त अशी मॅट रेडी झालेली आहे। याचा उपयोग बरेचदा जशी आपण काचेची भांडी डायरेक्टली ओट्यावर वगैरे ठेवली तर घाई गडबडीत फुटू शकते। तर त्यावेळेस काचेची भांडी ठेवायसाठी किंवा जर खलबत्त्यामध्ये काही कुटायचं असेल तर डायरेक्टली कुटलं तर आपला ओटा खराब होऊ शकतो। तर खलबत्ता ठेवायसाठी अशा प्रकारच्या मॅटचा उपयोग करू शकता। अशा प्रकारे तुमची काचेची भांडी लवकरही फुटणार नाही आणि मार्केटमधून मॅट देखील खरेदी करण्याची गरज नाही। यानंतरची नेक्स्ट आयडिया ही देखील खूप युजफुल आहे। तर इथे मी काय केलं की टॉवेलपासून एक मोठा स्क्वेअर पीस कट करून घेतला। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या स्क्वेअर पीसला फोल्ड करून घ्यायचा आहे व त्यापासून एक सर्कल पीस ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने सर्कल ड्रॉ करता येत असेल ना तर तुम्ही तसं देखील ड्रॉ करू शकता, पण ही मला सोपी पद्धत वाटते। तर मी या पद्धतीनेच एक सर्कल ड्रॉ करून घेतला आणि तो सर्कल आपल्याला पहिले कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे आपल्याला 2 टॉवेलचे सर्कल पीस मिळालेले आहे। हे दोन्ही पीस आपल्याला एकमेकावर ठेवायचे आहे आणि जो ओपन एरिया आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे। तर इथे मी सर्कलला व्यवस्थित स्टिच करून घेतले। त्यानंतर आतल्या साईडला देखील थोडीशी गॅप सोडून आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि त्यावर देखील शिलाई मारायची आहे। त्यानंतर तिथे एक गॅप क्रिएट झालेली आहे, मी त्याला थोडंसं कट केले आणि आतल्या साईडला एक नाळा इन्सर्ट केला आहे। तुम्ही वाटेल तर इथे इलास्टिक देखील टाकू शकता। चला तर मी याचा उपयोग कुठे करते ते सांगते। तर मी इथे काय केलं आहे की वायपर घेतलेला आहे आणि वायपरला जे हे सर्कल बनवलेलं आहे ना ते आता इलास्टिक किंवा धागा टाकल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे टाईटली बांधलं जातं आणि याचा उपयोग तुम्ही घरातली कुठलीही उंचावरची वस्तू क्लीन करण्यासाठी करू शकता। स्पेशली भिंती क्लीन करण्यासाठी मी याचा उपयोग करते, कारण आपल्याला जरी वाटत असेल की भिंतीवर धूळ नसते पण भिंतीवर भरपूर धूळ बसलेली असते आणि माझ्या घरी अशा प्रकारचा कलर असल्यामुळे त्याला क्लीन करण्यासाठी, त्याचबरोबर असे व्हाईट फर्निचर आहे जिथे माझा हात पोहोचू शकत नाही, तर हे फर्निचर क्लीन करण्यासाठी देखील मी याचा उपयोग करते। या व्यतिरिक्त या सेम वायपरचा उपयोग तुम्ही घरातले दरवाजे क्लीन करण्यासाठी, त्याचबरोबर स्लायडिंग विंडोज वगैरे असेल ना तर ते क्लीन करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता। प्रत्येक वस्तूची धूळ खूप चांगल्या प्रकारे साफ होते। तर अशा प्रकारे देखील जुन्या टॉवेलचा उपयोग करून आपण कुठेही वर टेबलवर न चढता घरातली उंचावरची वस्तू क्लीन करू शकतो व याला वॉश करणे देखील इझी आहे। फक्त आपल्याला काढायचं आहे आणि वॉश करून घेतलं की आपल्याला दुसऱ्यांदा यूज करण्यासाठी हा रेडी आहे। तसं तर जुन्या टॉवेलचा हा उपयोग मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे, पण आता जुन्या टॉवेलचे रियूजच मी तुमच्यासोबत शेअर करत होते, त्यामुळे ही देखील आयडिया आणखी शेअर केली। त्यानंतर जुन्या टॉवेलचा उपयोग करून आपण घरासाठी सुंदर सुंदर प्लांटर सुद्धा रेडी करू शकतो। इथे त्यासाठी तुम्हाला टॉवेलला कोणत्याही शेपमध्ये कट करायचे आहे। इथे मी स्क्वेअर पीस कट केलेले आहे कारण मला सर्कल शेपमध्ये टॉवेलला कट करायचे होते। तुम्ही वाटेल तर तुम्हाला मोठा प्लांटर बनवायचा आहे किंवा छोटा प्लांटर जरी बनवायचा असेल तर कुठल्याही शेपमध्ये टॉवेलला कट करा। आणि त्यानंतर इथे व्हाईट सिमेंट मी घेतलेला आहे, तुम्ही वाटेल तर ग्रे सिमेंट घेतले तरी चालेल। आणि त्यानंतर तुम्हाला व्हाईट सिमेंटचा एक मीडियम घोल रेडी करायचा आहे आणि असा एक मी पिलर रेडी केलेला आहे। तुम्ही वाटेल तर कुठलाही जुना जर कुंडी असेल ना त्याला उलट करून देखील या टॉवेलला तुम्हाला वरती टाकायचं आहे। इथे मी 2च टॉवेल एकमेकावर टाकलेले आहे, तुम्ही वाटेल तर 3 ते 4 टॉवेलचे तुकडे देखील टाकू शकता आणि तुमच्या आवडीनुसार कुठलाही शेप देऊन
त्यापासून प्लांटर रेडी करू शकता। तर इथे मी एक लांब लचक प्लांटर रेडी केलेला आहे। तुम्हाला जर छोट्या वाट्यांसारखं प्लांटर रेडी करायचं आहे किंवा जास्त डीप असलेला प्लांटर रेडी करायचा आहे तर तुम्ही त्यानुसार आतला जो भाग आहे तो मोठा घ्या। इथे मी काय केलं, छोटे छोटे डब्बे घेतलेले आहे, तर तुम्ही आतली जी कुंडी आहे ती मोठी घ्या, तुमचा मोठा प्लांटर रेडी होईल। तर पाहू शकता टॉवेलमुळे या प्लांटरला खूप चांगल्या प्रकारे शेप येतो आणि इथे तुम्ही कुठलाही प्लांट यामध्ये डेकोरेट करू शकता आणि दिसायला अगदी सुंदर दिसतं। तुम्ही वाटेल तर याला कलर करू शकता, पण मला व्हाईटच सुंदर वाटत होता त्यामुळे मी इथे व्हाईटच कलर ठेवलेला आहे। आणि हे जे प्लांटर्स असतात ना वर्षानुवर्ष टिकतात, बनवायलाही अगदी सोपे आहे, कोणीही बनवू शकतं, खूप जास्त पैसेही लागत नाही आणि बनवल्यानंतर वाटतही नाही की हे टॉवेलपासून बनवलेले आहे। तर आय होप फ्रेंड्स जुन्या टॉवेलचा असाही उपयोग तुम्हाला नक्कीच करायला आवडेल। यानंतर टॉवेलपासून मी असे छोटे छोटे नॅपकिन्स रेडी केलेले आहे, ज्याचा उपयोग तुम्ही ओटा वगैरे क्लीन करण्यासाठी करू शकता, कारण जो टॉवेल असतो तो पाणी खूप चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब करतो। तर असे छोटे छोटे मी नॅपकिन्स रेडी करून घेतले, बाजूचे जेवढे काही बॉर्डर्स होते ते व्यवस्थित स्टिच करून घेतले जेणेकरून त्यातून धागे निघणार नाही। तर अशा प्रकारे देखील तुम्ही घरच्या घरी क्लिनिंग टॉवेल्स किंवा नॅपकिन्स रेडी करू शकता। तर आय होप फ्रेंड्स जुन्या टॉवेलचा असा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जुन्या टॉवेलचा कुठला उपयोग जास्त आवडला कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।